नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. हा अख्खा आठवडा मार्केट तेजीत गेलं, त्यामुळे सगळ्यांच्या प्रश्नाला मार्केटनीच उत्तर दिलं असं म्हटलं पाहिजे की किती दिवस हे मार्केट असंच करेक्शनमध्ये राहील, कधी सुधारणार मॅडम मार्केट, या सगळ्या गोष्टीला मार्केटनीच उत्तर दिलं. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी सुरू झाली, हळूहळू मार्केट सावरायला सुरुवात झाली. आज तर मार्केटने 25,200चा टप्पाही पार केला आणि मुख्य म्हणजे TCS किंवा टाटा एल्क्सी याचे शेअर धो 400 पॉईंट 500 पॉईंट पडलेत आणि लोकांना खूप भीती वाटली आहे असंही आजच्या मार्केटमध्ये झालं नाही. किंवा टॅरिफमुळे गोंधळ उडतोय हे ट्रम्प साहेबांनाही कुठेतरी समजून चुकलं असं आज जाणवलं. JSW स्टीलचं कन्सॉलिडेटेड प्रोडक्शन 17% वाढलं, ते 7.9 मेट्रिक टन झालं. डोमेस्टिक प्रोडक्शन 16% वाढलं, ते 7.66 मेट्रिक टन झालं. कोलते पाटीलनी पुण्याला 7.5 एकर जमीन घेतली. त्याची ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू 1400 कोटी एवढी आहे. HAL याच्यामध्ये बुलिश बेल्ट होल्ड पॅटर्न तयार झाला आहे. हाही पॅटर्न मी माझ्या पुस्तकात दिला आहे. फ्युचर्स ऑप्शन्स अँड बी या पुस्तकामध्ये 50 ते 55 साधारण कॅन्डलस्टिक चार्ट दिलेत. कधी एंट्री घ्यायची, कधी एक्झिट करायचं, ती सगळी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर इंडिकेटर्स पण दिलेले आहेत. हायकेन अशी दिला आहे, फिबोनाची दिला आहे, बोलिंजर बँड दिला आहे. तर तुम्हाला टेक्निकलसाठी त्या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो. वी वर्क याचं आज लिस्टिंग झालं. IPOमध्ये हा 648 रुपयाला दिला होता, तर फ्लॅट लिस्टिंग झालं आणि लिस्टिंगनंतर शेअर मंदीत गेला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 646 रुपये 50 पैशाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 650 रुपयाला याचं लिस्टिंग झालं. कपॅसिटी इन्फ्रा यांना IIT मुंबईकडून 542 कोटीची ऑर्डर मिळाली. आज भारतीय CDMO म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेस जे उत्पादन करतात अशा कंपन्या, मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन कॉन्ट्रॅक्ट घेऊन, तर त्यांचे शेअर चांगले तेजीत होते. का तर अमेरिकन सिनेटनी बायोसिक्युअर ॲक्टला मंजुरी दिली. त्यामुळे न्यू लँड लॅब, नंतर पिरामल फार्मा, डिव्हिज लॅब, ज्युबिलंट फार्मोवा, सिंजिन अशा कंपन्यांमध्ये आज तेजी होती. चीनच्या बायोटेक फंडिंगवर यामुळे अंकुश बसेल असं अमेरिकन सिनेटचं म्हणणं पडलं. TCS UKमध्ये 5,000 नवीन नोकऱ्या देईल असं TCSने सांगितलं. आयनॉक्स विंड हायब्रिड मॉडेलवर आता फोकस करणार आहे. 3.3 गिगावॅट त्यांनी इन्स्टॉलेशन पूर्ण केलं आहे. गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश इथं ते क्षमता विस्तार करणार आहे आणि 3 ते 5 गिगावॅट याच्यासाठी 40,000 कोटींची ते गुंतवणूकसुद्धा करणार आहेत.
तर आज मार्केट छान तेजीत होतं. त्यामुळे आता बहुतेकांचे पोर्टफोलिओही सुधारले असतील. 14 तारखे सोमवारपासून बरेच रिझल्ट लागायलाही सुरुवात होईल. रिझल्ट जर चांगले लागले तर नक्कीच मार्केट 26,000पर्यंत जाऊन पोचेल. थोडी रिझल्टची आशंका आहे, म्हणून मार्केट दोलायमान स्थितीत आहे. तर बघूया आपण काय काय होतं आहे ते. सोमवारच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये नवीन काय घडतं आहे ते मी तुम्हाला सांगेनच. नमस्ते.